हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताईंनी दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा व्हिडिओ आहे गणपतीचे जेव्हा बसणार होते गणपती तर तेव्हाचा व्हिडिओ आहे। तर जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मी गावाकडे गेलो होतो तर गणपती बाप्पांचं जे आगमन होतं तर ते देखील माझं घरीच झालं आणि त्यानंतर मग लगेच दुसऱ्या दिवशी मला माझ्या जॉबवर माझ्या रिटर्न यायचं काम पडलं। तर तो देखील माझ्याच रूमवरती देखील मी जे माझे देवघरामधले गणपती बाप्पा आहेत तर त्यांचं स्वागत केलेलं आहे। तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर जे काही मला फुलांचं डेकोरेशन करायचं होतं आणि जो डेकोरेशनचा पार्ट होता तुम्ही बघत आहात म्हणजे जे गणपतीचं डेकोरेशन मला मागच्या साईडला करायचं होतं तर ते पूर्ण मी कालच कंप्लीट केलं होतं। कारण याला देखील बराचसा वेळ गेला कारण मॅनेज करण्यासाठी किंवा जे काही आपण फुलं वगैरे लावतो तर ते प्रॉपर मॅनेज करण्यासाठी आणि प्रॉपर ठेवण्यासाठी त्यामुळे त्याच्यात बराचसा वेळ गेला। त्यामुळे जे डेकोरेशन होतं तर ते मी कालच तयार केलं होतं तुम्ही बघू शकता। त्यानंतर जे काही मला रांगोळीला फुलं लागणार होती तर सर्व ती झेंडूची फुले मी मार्केटमधून घेऊन आलो होतो। जे साहित्य मला आता पूजेसाठी किंवा डेकोरेशनसाठी जे साहित्य मला लागणार होतं तर ते सर्व साहित्य मी मार्केटमधून घेऊन आलो होतो। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझी आता तयारी पूर्ण झालेली आहे गणपती बाप्पांच्या आगमनाची। त्यानंतर हा जर तुम्ही बघत आहात तर हा उंबरठा आहे आमच्याच नवीन घराचा। तर हे जे घर आहे तर जे कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलं तर ते आमचं जुनं घर आहे ते मातीचं घर आहे आणि हे जे घर तुम्ही बघत आहात तर हे नवीन घर आहे ते सिमेंटचं घर आहे। आणि तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी डेकोरेशनचे साहित्य होतं तर ते सर्व दरवाजाला देखील लावलं होतं। जे तोरण वगैरे होते तर ते देखील मी दरवाजाला लावलं होतं। याचबरोबर जे गणपती बाप्पांचा मुहूर्त होता आगमनाचा तर तो देखील दुपारचा होता। तर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांचं जे आगमन आहे तर ते आता आम्ही केलं होतं। याचबरोबर जो आगमनाचा व्हिडिओ होता तर तो तुमच्यासोबत मी अगोदर शेअर केला होता आणि जे डेकोरेशनचा वगैरे व्हिडिओ होता तर तो देखील मी तुमच्यासोबत काल शेअर केला। त्याचबरोबर आज गणपती बाप्पांचं आगमन कशा प्रकारे झालं तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर ही जी गणपती बाप्पांची छोटी मूर्ती तुम्ही बघत आहात आणि मागच्या साईडला एक मोठी मूर्ती होती तर ह्या दोन्ही मूर्त्या आमच्या घरी ठेवतात। जी मोठी मूर्ती आहे तर तिचा विसर्जन करावं लागतं। त्याचबरोबर जी छोटी मूर्ती आहे तर तिचं देखील आम्ही विसर्जन करत असतो। त्याचबरोबर जे काही पूजा मांडणी करायची होती तर ते देखील मी करून घेतली। तर तुम्हाला गणपती बाप्पांचं मी केलेलं डेकोरेशन कशा प्रकारे वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर या हुकचा वापर करून मी मागच्या भिंतीला अशा प्रकारे हे मॅनेज केलं होतं जेणेकरून ते खाली येणार नाही। तर ह्या ज्या हुक होत्या तर ह्या देखील आपल्याला भिंतीच्या रिमूव्ह करता येतात नाहीतर मग त्या आपण तशाच जरी ठेवल्या तरी चालतात। पण डेकोरेशन जेव्हा या गणपती बाप्पांचा आपण पूजा वगैरे उचलतो तर तेव्हा जे काही डेकोरेशन असतं तर ते आम्ही उचलून घेतो। कारण दरवर्षी इथे जी तुम्ही साईडला देवळी बघत आहात तर त्याच्यामध्येच आम्ही गणपती बाप्पांचं जे डेकोरेशन आहे तर ते करत असतो। पण यावर्षी अशा प्रकारे साईडला गणपती बाप्पांचं डेकोरेशन केलं होतं तर टेबलवर गणपती बाप्पांचं जे डेकोरेशन आहे तर ते पूर्ण मी टेबलवर केलं होतं आणि टेबलला देखील चांगल्या प्रकारे मी कवर करून घेतलं। तुम्ही बघत असाल तर साईडने देखील ज्या फुलांच्या माळा होत्या तर त्या मी लावून घेतल्या। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं लाईटिंग तर लाईटिंग देखील मी लावून घेतली। यानंतर जी काही फुलांची रांगोळी होती तर ती देखील मी खाली देखील थोडीशी काढून घेतली आणि जे काही साहित्य होतं तर ते मी होलसेलमध्येच आणलं होतं। कारण बरंचसं जे पूजेचं सामान आहे तर ते डेकोरेशनमध्ये यूज होतं। त्यामुळे ज्या फुलांच्या माळा किंवा झेंडूच्या माळा आहेत तर ह्या सर्व मी होलसेलमध्येच घेतल्या होत्या। पोळ्याच्या वेळेस मी जेव्हा गावाकडे गेलो होतो तर 2-3 दिवस मी गावाकडेच होतो त्यामुळे मार्केटमध्ये देखील जाणं झालं होतं। त्यामुळे जे काही डेकोरेशन सामान होतं तर ते मार्केटमधून मी घेऊन आलो होतो आणि मला जसं जमलं तर तसं डेकोरेशन मी केलं। प्रॉपर एक प्लॅनिंग नव्हती की अशा प्रकारे डेकोरेशन करायचं पण जसं मला साहित्य उपलब्ध झालं तर तशा प्रकारे मी ते डेकोरेशन केलं आहे। तुम्ही बघू शकता। त्यानंतर जे काही मागची भिंत होती तर तिला देखील त्याच्यावरती पूर्ण भार नाही आला पाहिजे त्यामुळे त्याला देखील पूर्ण ॲडजस्ट करावं लागलं। त्याचबरोबर जी व्हाईट लाईटिंग आहे तर ती मी मागच्या साईडला यूज केली होती कारण ती दिसायला देखील खूप छान दिसते। आणि सर्वात महत्त्वाचं पूजेचा मुहूर्त हा सकाळचा होता दुपारपर्यंत होता त्यामुळे आमची सकाळपासून घाई चालू होती। आणि जे गणपती बाप्पांना जेव्हा आपण विराजमान करतो तर तेव्हा देखील आम्ही गणपती बाप्पांची आरती करून घेतली। जो गणपती बाप्पांना मी हार घातलेला आहे तर तो देखील मी जेव्हा फुलं कटिंग करत होतो जी फुलं असतात झेंडूची तर ती जेव्हा आपल्याला झेंडूच्या फुलांची रांगोळी काढायची असते तर झेंडूच्या फुलांची कटिंग करावी लागते कैचीने। तर ती देखील जेव्हा मी करत होतो तर तेव्हाच जो झेंडूचा माळ होती तर ती मी तयार केली होती। त्याचबरोबर तुम्ही हे कमळाची फुलं बघत आहात तर हे देखील मी आपले जे प्रोजेक्ट पेपर राहतात तर त्याचे तयार केले
होते, कारण माझ्या डोक्यामध्ये एक असं होतं थीम की म्हणजेच लोटसचं थोडंसं डेकोरेशन करायचं. कारण जे तुम्ही मागचे पॅचेस बघत आहात लोटसचे, तर हे देखील म्हणजेच मी ऑनलाईनच बनवले होते, तर हे देखील दिसायला खूप छान दिसतात. त्यामुळे म्हणजेच लोटसची थोडीशी थीम होती, त्यामुळे जे आपले प्रोजेक्ट पेपर राहतात तर त्याचेच मी लोटस तयार केले होते. तर तुम्ही बाहेर पण बघू शकता, तर याच्या साईडला देखील मी हे तयार केले होते. तर हे देखील म्हणजेच मी कालच सर्व तयार करून घेतले होते, कारण एकाच दिवशी एवढं सर्व करायचं म्हटलं तर होत नाही. तर तुम्हाला मी काढलेली रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर लगेच दुसऱ्या दिवशी मला म्हणजेच पुन्हा म्हणजे ड्युटीवर यायचं काम पडलं, त्यामुळे म्हणजे तिथं गेल्यावर देखील रूमवरती देखील मी गणपती बाप्पांची छान अशी पूजा केली होती. तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आता हे माझं घर आहे तुमच्यासोबत मी शेअर केलं, म्हणजेच पूर्ण प्रॉपर व्हिडिओ मी दिवाळीच्या वेळेस तयार करेल, म्हणजेच मी कुठे राहतो किंवा आमचं घर कशा प्रकारे आहे. तर हा म्हणजेच व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा.